नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांचा ठसा. इथे श्रद्धेपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जिच्यामध्ये एक गूढ वन आहे, एक दीर्घ तपश्चर्या आहे, एका लाकूड तोड्याच्या हातून घडलेली एक अनपेक्षित घटना आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राला लाभलेलं एक महान संत स्वरूप आहे. पण प्रश्न असा आहे, कर्दळी वनात तपश्चर्या करणारे श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटपर्यंत कसे पोहोचले? कर्दळी वनातून बाहेर आल्यानंतर त्यांचा प्रवास कुठून कुठे झाला आणि अखेर अक्कलकोट त्यांचं कर्मभूमीचं ठिकाण का बनलं? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला दत्त संप्रदायाच्या परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या एका अतिशय गूढ कथेकडे पाहावं लागेल. ही कथा केवळ अक्कलकोटपर्यंत पोहोचण्याची नाही, तर एका गुरुतत्वाच्या पुढच्या प्रकट रूपाची कथा आहे. चला तर मग कर्दळी विनापासून अक्कलकोटपर्यंतचा हा प्रवास समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ. आपली कथा सुरू होते दक्षिण भारतातील श्रीशैल परिसराच्या जवळ असलेल्या कर्दळी वनापासून. दत्त संप्रदायाच्या परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वतींनी आपलं प्रकट जीवन संपवून कर्दळी वनात तपश्चर्या स्वीकारली अशी मान्यता आहे. हेच श्री नृसिंह सरस्वती गाणगापूरशी जोडलेले महान संत मानले जातात. त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या परंपरेनुसार कर्दळी वनामध्ये ते दीर्घकाळ ध्यान आणि तपश्चर्येत मग्न राहिले. काळ पुढे सरकत गेला. वर्ष गेली, दशकं गेली आणि या कथेनुसार त्यांच्या शरीराभोवती हळूहळू वारूळ आणि वेली वाढत गेल्या. बाहेरच्या जगाला त्यांचं अस्तित्व माहीत नव्हतं. जणू निसर्गानंच त्या तपस्व्याला आपल्या कुशीत लपवून ठेवलं होतं. ही घटना ऐतिहासिकरित्या सिद्ध झालेली गोष्ट म्हणून नव्हे, तर दत्त परंपरेत सांगितली जाणारी श्रद्धाकथा म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे. काही स्वामी चरित्र परंपरांमध्ये हीच कथा पुढे स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाशी जोडली जाते. आणि मग एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे या कथेला एक नवं वळण मिळालं. कर्दळी वनाच्या त्या दाट परिसरात एक लाकूड तोड्या झाडं तोडण्यासाठी फिरत होता अशी परंपरेतील कथा सांगितली जाते. त्याला एका ठिकाणी झाड तोडताना अचानक कुठेतरी कुऱ्हाडीचा आघात झाला. पण तो आघात झाडाला नव्हे, तर त्या वारुळाला झाला आणि त्या वारुळातून रक्त वाहू लागलं. लाकूड तोड्या घाबरला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि जे दृश्य त्याच्या समोर होतं ते पाहून तो स्तब्ध झाला. त्या वारुळामध्ये एक तपस्वी योगावस्थेत बसलेला होता. अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे ज्यांचं शरीर जवळजवळ पूर्णपणे निसर्गाने झाकून टाकलं होतं अशी त्या कथेत वर्णन केलेली प्रतिमा आहे. लाकूड तोड्याला कदाचित कल्पनाही नसेल की त्याच्या हातून घडलेली ही घटना पुढे एका महान संताच्या कथेशी जोडली जाईल. परंपरेनुसार याच घटनेनंतर तो तपस्वी बाहेर आला आणि पुढे वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करू लागला. दत्त परंपरेतील श्रद्धेनुसार याच पुढच्या प्रवासाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाशी जोडले जाते. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर कर्दळी वनातून ते बाहेर आले तर त्यानंतर ते थेट अक्कलकोटलाच गेले का? उत्तर परंपरेनुसार नाही. स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल उपलब्ध चरित्र परंपरांमध्ये त्यांच्या भ्रमंतीचे अनेक उल्लेख आढळतात. ते अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये गेले, वेगवेगळ्या प्रदेशात राहिले आणि अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव्य झाल्याचं सांगितलं जातं. काही परंपरांमध्ये काशी, हरिद्वार, पुरी, गिरनार, रामेश्वर अशा अनेक तीर्थक्षेत्रांशी त्यांचा संबंध सांगितला जातो. मंगळवेढ्याशीही स्वामी समर्थांच्या वास्तव्याची परंपरा जोडली जाते. मात्र त्यांच्या या संपूर्ण भ्रमंतीचा अचूक कालक्रम आजच्या ऐतिहासिक पुराव्यांमधून निश्चितपणे मांडणं कठीण आहे. म्हणूनच या प्रवासाकडे चरित्र परंपरा आणि भक्तियुक्त स्मरण म्हणून पाहणं अधिक योग्य ठरतं. पण या सगळ्या प्रवासानंतर एक ठिकाण त्यांच्या जीवनाशी कायमचं जोडून राहिलं आणि ते म्हणजे अक्कलकोट. 19व्या शतकाच्या मध्यावर अक्कलकोटमध्ये एक विलक्षण अवधूत व्यक्ती येऊन स्थिरावली. आज ज्यांना आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखतो.
महाराष्ट्र पर्यटन विभागानुसार स्वामी समर्थ अक्कलकोटला साधारण 1856च्या आसपास आले आणि पुढील 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी तिथे वास्तव्य केलं. सुरुवातीला मात्र अक्कलकोटच्या लोकांना त्यांच्या स्वरूपाची ओळख नव्हती. एक अनोखा साधू, कधी शांत, कधी कठोर, कधी गूढ शब्द बोलणारा, तर कधी आपल्या विश्वातच रमलेला. लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते, पण हळूहळू त्यांच्या वागण्यातून आणि भक्तांच्या अनुभवातून एक वेगळंच व्यक्तिमत्व लोकांसमोर येऊ लागलं. आणि मग अक्कलकोटच्या भूमीवर त्यांच्या वास्तव्याला एक नवं महत्त्व प्राप्त झालं. पण इथे पुन्हा एक प्रश्न पडतो, अक्कलकोटच का? याचं एक ठाम ऐतिहासिक उत्तर आपल्याकडे नाही. पण भक्त परंपरेत अक्कलकोट हे स्वामींच्या कार्यासाठी निवडलेलं स्थान मानलं जातं. काही परंपरांमध्ये त्यांच्या अक्कलकोट आगमनामागे भक्तांच्या प्रार्थनेचा संदर्भ सांगितला जातो. आज मात्र अक्कलकोट म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते वटवृक्ष मंदिर आणि स्वामी समर्थांचं पवित्र वास्तव्य. महाराष्ट्र पर्यटन विभागही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या नावाशी जोडलेलं प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून वर्णन करतो. ज्या अवधूताचं मूळ स्वरूप गूढ होतं, ज्यांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, त्यांनी अक्कलकोटला मात्र आपलं कार्यक्षेत्र बनवलं आणि इथून सुरू झाला त्यांच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध अध्याय. स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे त्यांचं स्वतःचं स्वरूप. ते स्वतःबद्दल नेहमी सर्वसामान्य माणसाप्रमाणे माहिती देत नसत. त्यांच्याशी संबंधित अनेक कथांमध्ये त्यांच्या वेगळ्या नावांचे, वेगवेगळ्या ठिकाणच्या वास्तव्यांचे आणि गूढ उत्तरांचे उल्लेख येतात. काही चरित्र परंपरांमध्ये स्वामींनी स्वतःला नृसिंह भान म्हटल्याचा उल्लेख आढळतो. तसंच कर्दळी वनाशी संबंधित उल्लेखही त्यांच्या चरित्र परंपरेत आढळतात. याच कारणामुळे दत्त संप्रदायातील भक्त परंपरेने स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यात आध्यात्मिक संबंध मानला. मात्र इथे पुन्हा एक गोष्ट स्पष्ट ठेवणं गरजेचं आहे. ही दत्त संप्रदायातील श्रद्धा आहे, आधुनिक इतिहासाच्या निकषांवर सिद्ध झालेली बाब नाही. अक्कलकोटमध्ये स्वामींचं वास्तव्य वाढत गेलं तसं लोक त्यांच्याकडे येऊ लागले. कोणी दुःख घेऊन येत होतं, कोणी प्रश्न घेऊन, कोणी मनातील भीती घेऊन, तर कोणी फक्त त्यांच्या दर्शनासाठी. स्वामींची शिकवण्याची पद्धत मात्र पारंपरिक नव्हती. ते नेहमी मोठमोठी प्रवचनं देत नसत. कधी एका वाक्यात उत्तर मिळे, कधी एखाद्या कृतीतून संदेश मिळे, कधी कठोर शब्दातून भक्ताचा अहंकार मोडला जाई आणि कधी फक्त त्यांच्या दर्शनानेच भक्ताला समाधान मिळत असे. म्हणूनच स्वामी समर्थांचं अक्कलकोटमधील वास्तव्य केवळ एका संताचं वास्तव्य राहिलं नाही, ते हळूहळू एका मोठ्या भक्ती परंपरेचं केंद्र बनलं. आजही अक्कलकोटला जाणारे हजारो भक्त याच परंपरेशी स्वतःला जोडतात. आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. कर्दळी वनातून अक्कलकोटपर्यंतचा हा प्रवास नेमका काय सांगतो? भक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर हा प्रवास एका अखंड गुरुतत्वाचा प्रवास मानला जातो. कर्दळी वनातील तपश्चर्या, त्यानंतरची भ्रमंती आणि अखेरीस अक्कलकोटमधील स्थिर वास्तव्य, या सगळ्याकडे भक्त परंपरा एका मोठ्या आध्यात्मिक कार्याचा भाग म्हणून पाहते. इतिहास आपल्याला काही ठोस तारखा आणि ठिकाणं सांगू शकतो, पण श्रद्धा त्या घटनांना एक आध्यात्मिक अर्थ देते. आणि म्हणूनच स्वामी समर्थांची कथा आजही केवळ भूतकाळात अडकलेली नाही, ती आजच्या भक्ताच्या जीवनातही जिवंत आहे. कर्दळी वनाच्या गूढ वनातून सुरू झालेली ही कथा आणि अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली येऊन स्थिरावलेलं हे महान संत स्वरूप, यामुळेच स्वामी समर्थांच्या जीवनाभोवती आजही असंख्य प्रश्न आणि श्रद्धा जिवंत आहेत. तुम्हाला स्वामी समर्थांच्या या प्रवासातील सर्वात गूढ घटना कोणती वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्वामींचं स्मरण करत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहू. पुढील अनुभवानिशी लवकर.